सर नमस्कार. आवाज विवेकाचा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज अहमदपूर येथे शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर महाराष्ट्रात आणि लातूर जिल्ह्यामधलं पहिलं कार्यालय अहमदपूरमध्ये आहे. स्वतंत्र कार्यालय आहे सर. यामध्ये आपण ज्या चेअरवर बसतात महाराष्ट्रातले अनेक साहित्यिक या ठिकाणी बसतात. की दाभोळकरांची चळवळ पूर्वीही आणि आताही डॉक्टर गेल्यानंतर इतकी जोरात महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेर तेवढ्या वेगाने वाढत आहे आणि तेवढ्या खंबीरपणाने आपण ती चळवळ पुढे घेऊन येण्याचं काम करत आहोत. आणि जी शहाजीला भेटी देतात, आम्हाला वारंवार फोन करतात आणि आमचं पाठबळ वाढवतात, आमची हिंमत वाढवतात. म्हणून ही चळवळ आज ग्रामीण भागात असेल, प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात परत पोहोचले. ही आज अनिश्चित चळवळ किती व्यापक रूप आहे आणि त्याच्या समाजाला काय प्रेरणा देणार आहे आपण तेवढं आपल्या चॅनलला सांगायचं. नमस्कार मेघराज भाऊ, मला इथे अहमदपूरला येऊन आणि तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप समाधान आणि आनंद वाटतंय. खरं तर ही चळवळ डॉक्टरांच्या निर्गुण खुनानंतर देखील आता जवळजवळ 11 वर्ष होतील आणि ती चालू राहिली आहे. याचं सगळ्यात महत्वाचं श्रेय हे तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आहे की ही जी सगळी माणसं जी रूढ अर्थाने ना डॉक्टरांची रक्ताची ना नात्याची माणसं आहेत, जी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली माणसं आहेत. आणि कालपासून आम्ही लातूरला गेलो, अंबेजोगाईला गेलो, आज अहमदपूरला आलो, आता इथून पुढे उमरग्याला जाणार, कुठे उदगीरला जाणार आहे, लातूरला जाणार आहे. तर इथं या सगळ्या क्षेत्रामध्ये तुमच्यासारखी जी माणसं आहेत डॉक्टरांनी घडवलेली, जोडून ठेवलेली, जी निर्धाराने हे काम पुढे नेत आहेत आणि म्हणून हे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम चालू आहे. डॉक्टर असं म्हणायचे की हे काही दशकांचं नाही, काही शतकांचं काम आहे आणि त्याच्यासाठी या सगळ्या कार्यकर्त्यांनी कंबर कसलेली आहे. याच्यामध्ये काय रूढ अर्थाने कोणाला पैसे मिळत नाहीत ना, त्याच्यामध्ये काही पद मिळतं, तरी देखील आपला समाज चांगला व्हावा याच्यासाठी काम करणारी ही सगळी लोक आहेत. आणि जसं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं की बुडत आहे जन न देखती डोळा, येतो कळवळा म्हणून या. तसं समाजात काहीतरी वाईट चाललेलं आहे ते आपल्याला बघवत नाही आणि म्हणून आपण त्याच्या विरोधामध्ये काम करतो. असे काम करणारे तुम्ही सगळेजण आहात. म्हणून आज महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांमध्ये अहिंसेचं काम चालतं. जो जादूटोणा विरोधी कायदा डॉक्टरांच्या बलिदानानंतर झाला त्याच्यात जवळजवळ 1000 पेक्षा जास्त बंधू बाबा बुवांना त्याच्या अंतर्गत आज शिक्षा झालेली आहे. बाहेरच्या राज्यांमध्ये, कर्नाटकमध्ये, आसाममध्ये देखील या स्वरूपाचे कायदे करण्यामध्ये आले. जात पंचायतीच्या विरोधामधला कायदा अहिंसेच्या पुढाकाराने झाला. आज सातारा जिल्ह्यामध्ये आपण महाराष्ट्रातलं पहिलं सेफ हाऊस आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह केलेल्या लोकांसाठी केलेलं आहे. आणि केवळ अंधश्रद्धा निर्मूलन नाही तर व्यापक विवेकी पद्धतीने विचार करणारा व्हावा, विज्ञानवादी व्हावा, याच्यासाठी हे काम आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. तुमच्यासारख्या स्थानिक पातळीवरती, तालुका पातळीवरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ द्यावं असं मी आवाहन करतो. भैया, डॉक्टर जाऊन आपल्याला 10 वर्ष होत आहेत आणि आजही तपास लागत नाही. पण आपली चळवळ डॉक्टर असताना त्याच्या आणि आज नसताना देखील आपली जास्त पुढे गेली आहे असं वाटतंय का? या स्वरूपाच्या चळवळी या कायमच प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याच्या चळवळी आहेत. पण डॉक्टरांच्या बलिदानामधून प्रेरणा घेऊन अनिसेच्या कार्यकर्त्यांनी आपलं काम थांबवलं नाही, हे खूप महत्वाची बाब आहे. अनेक समाजसुधारकांच्या चळवळी त्यांच्या हयातीमध्येच संपुष्टात येतात. पण डॉक्टरांच्या खुनानंतर देखील अतिशय विपरीत कालखंड